नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वडाळा गावाकडे जाणारा जरा हाईट समोरील नाला ओव्हरफ्लो झाल्याने वडाळा आणि नाशिक शहराचा संपर्क तात्पुरता तुटलाय. प्रशासनाच्या अनुपस्थितीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहूया नाशिक आवाजचा हा सविस्तर रिपोर्ट. रात्रभर कोसळलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहर जलमय झाले आहे. वडाळा गावाकडे जाणाऱ्या जरा हाईट समोरील नाल्याला पूर आल्याने तो ओव्हरफ्लो झालाय आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे वडाळा आणि नाशिक शहरादरम्यानचा संपर्क काही काळासाठी पूर्णपणे खंडित झालाय. सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता बंद करण्यात आलाय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर आधीपासूनच मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यातच आता पावसाचे पाणी साचल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी प्रशासनाचा एकही प्रतिनिधी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेत वाहन चालक आणि पादचाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले. नाल्यांची वेळेत साफसफाई न झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही संतप्त नागरिकांनी केलाय. दरवर्षी पावसाळ्यात अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नमस्कार, आपण सगळे पाहत आहात नाशिक आवाज. आता आपण आहोत नाशिक शहरातील वडाळा नाका या रोडवर, वडाळा पाथर्डी म्हणजेच वडाळा गाव या रोडवर आपण आहोत. या ठिकाणी जेएम सिटी कॉलेजचा जो परिसर आहे म्हणजेच वडाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिशय पावसाचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. आपण हे लाईव्ह दृश्य आवाज न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. या ठिकाणी भरपूर पाण्यामुळं हा पूर्णतः रस्ता बंद करण्यात आला आहे आणि या ठिकाणी जे स्ट्रीट लाईटचे जे पोल आहे त्या ठिकाणी करंट उतरण्याची दाट शक्यता या ठिकाणी नागरिकांनी वर्तवलेली आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी येऊन या सर्व गोष्टींकडे दोन्ही साईडचे जे रस्ते आहे ते त्वरितच्या त्वरित बंद करावे अशी मागणीसुद्धा जोर धरू लागली आहे. आपण पाहत आहोत नाशिक आवाज. रिपोर्टर तबरेज शेखसह नाशिक. काय परिस्थिती या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आला आहे, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे का, कारण रात्रभर मुसळधार पाऊस चालू होता आणि तसंच पाऊस चालू असल्यामुळे हे पहिल्यांदा आहे ना पाणी भरलेलं आहे. आणि तसंच पाहिलं तर नाला काय साफसफाई होती थोडी, त्याच्यामध्ये काय साफसफाई करायला पाहिजे होती, नाही तर पाणी आलं नसतं. पण ते पहिल्यांदाच पाणी म्हणजे गावातलं आमचं पहिल्यांदाच पाणी हे रोडवर आलेला दिसत आहे मला. कारण तर याच्या अगोदर तर झालं नाही आहे, हे पहिल्यांदाच ही वेळ आहे का पाणी रोडवर आला आहे. कारण तिकडे रात्रभर मुसळधार पाऊस चालू होता त्र्यंबकेश्वर त्या साईडला, त्यामुळे ते पाणी भरलं गेलेलं आहे इकडे. माझं नाव आदिल अक्रम खान. मी सगळ्या नागरिकांना आवाहन करीत इच्छितो का वडाळा गावाचा येणारा रस्ता नागजीकडनं त्याचा संपर्क तुटलेला आहे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, पूर्ण नाल्याचा पाणी साचलेलं आहे. त्या कारणामुळे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करीत इच्छितो का कृपया करून ह्या पाणीमध्ये कोणीही गाडी टाकू नाही और जीवाचा रान करून घेऊ नाही. कारण या रस्त्यावर जे खंबे पोल आहे, लेटीचे पोल, तिथे सगळ्यांची वायरी पण तुटलेली आहे. शक्यतो करंटची शक्यता पण होऊ शकते. तरी सगळ्या नागरिकांनी आपल्या स्वतःची जीवाची काळजी घ्यावे और विनाकारण नसताना घराच्या बाहेर पडू नका और स्वतःच्या जीवाचं नुकसान करून घेऊ नका. हे सगळ्यांना मी आवाहन करतो आणि प्रशासनाला आग्रहाची विनंती करतो, लवकरात लवकर इकडे काही ना काही सुविधा करावे, ब्रॅकेट लावावे का सतर्क नागरिकांना. आता आपण आहोत नाशिक शहरातील वडाळा या रोडवर. जेएम सिटीकडून वडाळाकडे जाणाऱ्या रस्त्याला ते जे नाला होता तो ओव्हरफ्लो होऊन इथं वाहत आहे. ही परिस्थिती आहे नाशिक शहराची. रात्रभर सततधार चाललेल्या पावसामुळं या ठिकाणी वडाळा नाका ते वडाळा रोड हा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी झाल्याचे दिसत आहे. बसवाल्यांनी या ठिकाणी मोठा रिस्क घेतलेला आहे. अतिशय जास्त प्रमाणावर पाणी वाहत असताना सुद्धा या ठिकाणी बसवाल्यांनी
निष्काळजीपणाने या ठिकाणी बस टाकलेली आहे. आपण हे पाहू शकता, खूप मोठा रिस्क या बसवाल्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मोठा रिस्क घेऊन ही बस या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे. तरी या लोकांनी रिस्क घेऊ नये अशी सूचना देखील आपत्कालीन व्यवस्थापन यांनी दिलेली असताना सुद्धा बस या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. एका रात्रीच्या मुसळधार पावसाने वडाळा नाशिक मार्गावरील नियोजनाचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहे. रस्ता पाण्याखाली गेला, वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागला. प्रशासनाच्या अनुपस्थितीबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत नाल्यांच्या साफसफाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही केवळ पावसाची समस्या आहे की व्यवस्थेतील त्रुटींचा परिणाम, याचे उत्तर आता प्रशासनालाच द्यावे लागणार आहे. नाशिक आवाजसाठी प्रतिनिधी तबरेज शेख, नाशिक.